सिद्धटेकला पोचलो आहोत. आज जरा उशीरच झाला, सकाळी लवकर निघून सुद्धा 7:30 वाजल्या. ही माग नदी दिसते, ही भीमा नदी आहे. तर आता जाऊ आपण दर्शन. दर्शन झालेलं आहे आपलं. आता निघालो मी रांजणगावला, कारण की इथं बहुधा सोय नाही आणि रात्री पण मी आराम केला होता, त्यामुळे आता काय एवढे नाही. आणि आता सकाळचे वाजलेत 8:19 झालेत, त्यामुळे मी जरा लवकरच जाण्याचा प्रयत्न करेन. 71 किलोमीटर आहे इथून, 2 दिवस लागतील. इथं पण 2 दिवस लागले मोरगावचे इथं. म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि 6वा दिवस आहे. अष्टविनायक गणपती पायी यात्राचा 6वा दिवस आणि दुसरा टप्पा माझा पूर्ण झाला 2 दिवसात. आता इथून पुढे 3रा टप्पा चालू होत आहे. सिद्धटेक ते रांजणगाव 71 किलोमीटर. आता आपण अहमदनगर जिल्हा सोडून पुणे जिल्ह्यात दाखल झाला, रांजणगावला निघालो आहोत. आता मी काय अंतर मोजलेलं नाही किती झालं. सिद्धटेकपासून आराम करण्याच्या टायमिंगला बघून किती अंतर झालं ते सांग. तर माझ्या मागे ही जी नदी दिसते ना, भीमा नदी. आता आपण निघालोय, बघूया आपलं आता अंतर किती कापता येईल. आता किती वाजलेत. आज मी घाई करत नाही, कारण की काल लयच घाई करत दुखायला लागलो होतं. त्यामुळे जास्त घाई करायची नाही, जायला असं निवांत जायचं. आज आरामच केला नाही, आज दिवसभर चालत होतो, कारण की 71 किलोमीटर जायचं होतं आपल्याला. आधीमध्ये कुठंतरी थांबायची सोय नव्हतीच. बरं झालं आपण चाललो. आता इथून 10 किलोमीटर राहिलेलं आहे रांजणगाव. बघूया आता आपण 10 किलोमीटर जातोय का, बहुधा नाही जाणार. का नाही, आज दिवसभर आपण चाललेलं असल्यामुळं आज जरा आराम, काय म्हणतात, थकवा जास्त आहे. आज काय आपल्याला होणार नाही, बहुधा 4-5 किलोमीटर राहीलच. तरी पण माझा प्रयत्न चालला आहे आजच्या आज उरकण्याचा. आजच सिद्धटेक झाला आपला आणि आजच आपलं आता रांजणगाव होईल अशी अपेक्षा होती, कारण दिवसभर आपण चालत होतो. तर आरामसुद्धा केला नाही आज. बघूया किती किलोमीटर जातोय, कारण की आता दिवस मावायला लागलाय. सूर्य बघा
त्यामुळं बघा दिवस मावळा की आपण चालणं थांबवावं लागणार आपल्याला. आणि आपल्या तब्येतीसाठी हे महत्त्वाचं आहे आपल्या. तर आज ऊन वगैरे पण होतं, वारं होतं, मेन महत्त्वाचं वारं होतं. आत्तासुद्धा वारं आहे. वारं असल्यामुळे एवढं ऊन लागलं नाही, त्यामुळे मला चालायला जातं. आज आपण राजगावच्या शेजारी शेवट करत आहोत. सिद्धटेकमध्ये चालू केलेला आपण प्रवास आज दिवसभर चालू. आज स्वामी समर्थांच्या मंदिरात आपल्याला आज शेवट करता. आज आराम नाही, काही नाही, आज फक्त चाललेलं आहे. त्यामुळे चांगल्या ठिकाणी समाप्त होत आहे. ते सकाळी तुम्हाला हे स्वामी समर्थांचं